फणसाचे धरलेले आहेत, फणसाची खायलेली पाकळ्या आहे, खायली फणसाचं फूल धरलेलं आहे. हळूहळू फणस असा मोठा होत जातो. हा कापा फणस आहे, गरपा फणस आहे एकदम. त्यामध्ये जसा मोठा मोठा झाल्यानंतर याचा फणसाचा भाजीसाठी पण वापर केला जातो, भाजी पण होते आणि गोड खाण्यासाठी पण त्याची मदत होते. त्यानंतर आम्ही आलो मक्याच्या शेतीमध्ये. हिरवागार मक्का आलेला आहे, मक्का छान पिके आले आहे. आम्ही मित्राच्या शेतावर आलेलो आहे. ही काय आमची शेती नाही आहे, हे मित्राच्या शेतावर आलेलं आहे. छानपैकी कदावी करतो मित्राच्या शेतीवर आलेलं आहे. मी मस्तपैकी आंब्याची नंतर काजूची चिक्कूची पण झाडं लावलेली आहेत. आता पुढे घेतो चिक्कूची पण झाडं लावलेली आहेत. छानपैकी चिक्कूची झाडं लावलेली आहेत. भाग भरपूर मोठा आलेला आहे इथं साईडला. त्यानंतर चिक्कूचं झाड आहे. चिक्कूच्या झाडाला चिक्कू छान लागलेले आहेत. बारीक 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 चिक्कू लागलेले आहेत. चिक्कू खाण्याला पण मजा येते. हे चिक्कूचं झाड आहे. चिक्कू नंतर इथं पेरू आहे, अमृत आहे. पेरूचं झाड आहे या साईडला. पेरू खाण्यासाठी पण मजा येते. पेरवाच्या झाडाला पेरू काय लागलेले नाही आहेत, पेरू नाही आहेत. पेरवानंतर हे जांभळीचं झाड आहे. जांभळीचं झाड आहे, हे जांभळीचं. ही जांभळ आहे एकदम मस्तपैकी. अजून जांभळाला सीझन सुरू झाला आहे ना, जांभळाचा सीझन मे जूनमध्ये चालू होतो. पावसाला आता फुलं शेतामध्ये आलेलं आहे. आमची काही शेती नाही आहे. त्याच्या ह्याला मस्तपैकी पांढऱ्या अशी फुलं आलेली आहेत. ह्या बारीक बारीक शेंगा धरलेल्या आहेत इथं, बारीक बारीक शेंगा. हळूहळू ह्या शेंगा अशा मोठ्या होत जातात. मोठ्या झाल्यानंतर ही जी आमटी आणि भाजी खायला फार मजा येते. बावट्याची शेंगी फार महाग विकली जाते. ह्याच्यामध्ये मध्ये भाजी पण टाकलेली आहे. पूर्ण बावट्याची शेती आहे. बावटा भरून आलेला एकदम. बावटा एकदम भरपूर मोठा ओपा आहे, भरपूर मोठा प्लॉट आहे ज्या ठिकाणी बावटा केलेला आहे. समोरच डोंगराच्या आडून सूर्य असा जसा वाकवून बघतोय असं वाटतंय, जसं की आमच्या ह्या शेतकऱ्याच्या शेतावरच त्यानं सगळे आपली नजर टाकलेली आहे. हळूहळू तो सोनेरी कलर सगळ्या आकाशाला दिपून जावा असं वाटतो. तसंच त्याच्याबरोबर शेजारी अशी जी फुलडाळीची छोटी छोटी रोपं लावलेली आहेत. एकदम सुंदर अशी फुलं आलेली आहेत तुरीच्या ह्याला. नंतर ह्याला हळूहळू ह्याच्या रूपांतर शेंगामध्ये होतं. या ठिकाणी शेंगा पण दिसतात. त्या शेजारी ही आधीमध्ये रोपं टाकलेले आहेत, त्याच्या शेंगा पण आहेत. ह्या काही वाळलेल्या शेंगा आहेत. ह्यानंतर ह्याला तुरीमध्ये रूपांतर होतं. एवढं मस्त इथं शेतकऱ्यांनी शेतामध्ये केलेलं आहे. त्याचा हा छानसा असा व्ह्यू आहे. त्यानंतर साईडला तिने तुझ्या साईडला जो भात कापणीचा असतं ते भात कापून फुल पण मस्त असं चमकून दिसतंय. एकदम मस्तपैकी छानपैकी फुलाची पण झाडं आहेत इथे. आणि त्याचबरोबर लिंबू पण आहे. लिंबूचं पण झाड लावलेलं आहे. आतमध्ये मोठे मोठे लिंबू आहेत. यामध्ये लिंबू आहे, असा हा लिंबू आहे. एकदम ईड लिंबू आहे. हा नॉर्मल लिंबू नाही, ईड लिंबू आहे. हळूहळू लिंबू मोठं होत जाणार. ह्याचं आपण ह्याच्यासाठी आचारसाठी वगैरे स्टार्ट या टाकीमध्ये पाणी येतं. इथं आंब्याचं पण झाड आहे. आंब्याला चांगला मस्त मोहर आलेला आहे. आंब्याला मोहर आल्या. थोड्या दिवसानं आंबे लागायला सुरुवात होती. या टाकीमधून सर्व शेताला पाणी पुरवलं जातं. मोटरीनं पाणी इथं उडवलं जातं टाकीचं. तिथून या सर्व शेताला पाण्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे असा शेताचा व्ह्यू होता. तुम्हाला कसा आवडला हे शेअर करा, कमेंट करा याबद्दल. नमस्कार.